छत्रपती संभाजीनगरमध्ये अतिक्रमणाच्या विरोधामध्ये कारवाई केली जाते। दिवसभरामध्ये 1300 बांधकामांवर हातोडा पाडण्यात येत आहे। 600 कर्मचारी आणि 350 पोलिसांच्या बंदोबस्तामध्ये ही कारवाई सुरू आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये अतिक्रमण हटाव मोहीम वेगात सुरू आहे। शहराच्या इतिहासात पहिल्यांदाच अतिक्रमणाविरोधात मोठी कारवाई सुरू आहे। दिवसभरात 1300 बांधकामांवर हातोडा पाडण्याच्या उद्देशाने महापालिका कामाला लागली। 1350 मालमत्तांवर मनपाने मार्किंग केली। यामध्ये 500 पक्क्या बांधकामांचाही समावेश आहे। 600 कर्मचारी आणि 350 पोलिसांच्या बंदोबस्तात ही कारवाई सुरू आहे। शेकडो जेसीबी आणि वाहनांचा ताफा या कारवाईसाठी जुंपलाय। जालना रोड, जळगाव रोड, बीड बायपास, पैठण रोड आणि पडे गावात ही कारवाई सुरू आहे। प्रमुख रस्त्यांवरील अतिक्रमण काढून सर्व्हिस रोड तयार केला जाणार आहे। सर्व्हिस रोडसह रस्त्याची रुंदी 60 मीटर केली जाणार आहे। अडथळा निर्माण करणाऱ्यांवर थेट गुन्हे दाखल करण्याचा महापालिकेचा इशारा आहे। जर त्यांनी कारवाईमध्ये अडथळा आणण्याचा प्रयत्न केला तर निश्चितपणे त्यांच्यावरती महानगरपालिकेने FIR दाखल करावा असे उच्च न्यायालयाने निर्देश दिलेले आहेत। आणि त्याचबरोबर माननीय उच्च न्यायालयाने हे पण निर्देश दिले आहेत की ते स्वतः होऊन कोर्ट ऑफ कंटेम्प्टचा त्यांच्यावरती गुन्हा दाखल करतील म्हणून। निश्चितच एका कालावधीनंतर त्यांना मुदत दिलेली होती आणि मुदतीनंतर देखील ते जर सरकारी कामात अडथळा जर आणत असतील तर त्यांच्यावरती कायदेशीर